जालन्यात पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना घोटाळा प्रकरणात विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक व ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले। उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी ही कारवाई केली। यामुळे आमरण उपोषण सुटलं आहे। जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक लिपिक यांनी MERGS कामात बोगस नावे दाखवून मोठी आर्थिक देवाण करून मोठा भ्रष्टाचार केलाय, असा आरोप करत या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, यासाठी जालन्यात 9 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू होते। या अनुषंगाने जालन्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिरडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना घोटाळा प्रकरणात काल घनसावंगीचे विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक व ग्रामसेवक यांना निलंबित केले। तसं पत्रही उपोषणकर्त्याला देण्यात आल्याने जिल्हा परिषद समोर चालू असलेले 9 सप्टेंबर पासूनचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले। घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव, दैठणा, बुद्रुक व इतर काही गावांमध्ये MERGS अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीमध्ये ग्रामसेवक, लिपिक, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी विहीर मंजूर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून आर्थिक देवाणघेवाण केली व बोगस नावे दाखवलीत, असा आरोप केला होता। तसेच प्रत्येक गावातील OBC SC कोटा पूर्ण न करता या प्रवर्गातील लोकांना विहीर देण्यात जाणून बुजून टाळाटाळ केली होती। याची चौकशी व्हावी म्हणून जिरडगाव येथील MERGS अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषीवर निलंबनाची कारवाई करा, या मागणीसाठी दिनांक 9 सप्टेंबर पासून जिरडगाव येथील नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालय जालना समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। विहिरीच्या कामामध्ये मंजुरीपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने मध्यंतरी चौकशी केली होती। या चौकशी समितीमध्ये दिलेल्या अहवालात मोठ्या प्रमाणात दोषही आढळून आले होते, परंतु प्रशासनाने फक्त ग्रामसेवकावरच निलंबनाची कारवाई केली व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय। म्हणून या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी विजय पाईकराव, विक्रम पाईकराव व इतर नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर 9 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। या अनुषंगाने जालन्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी काल जिरडगाव महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना घोटाळा प्रकरणात अनियमिततेस जबाबदार असलेले ग्रामसेवक SR बिलेवाड यांना या कार्यालयाच्या आदेश दिनांक 14/6/24 अन्वये निलंबित करून खाते चौकशी प्रस्तावित करण्यात आली। तसेच या प्रकरणात जबाबदार असलेले अनिल खेडकर, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती घनसावंगी व PP खिल्लारे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती घनसावंगी यांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध खाते चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। संबंधित जबाबदार असलेले सरपंच व विस्तार अधिकारी, पंचायत समिती यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आलेला आहे। तसेच ग्राम रोजगार सेवक DN उडान यांना सेवेतून कमी करण्याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती घनसावंगी यांना सूचित करण्याबाबतचे प्रारूप पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीस्तव सादर करण्यात आले आहे। असे पत्र उपोषणकर्त्याला देऊन सदरील उपोषण यामुळे स्थगित करण्यात आलेले आहे। परंतु या झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली असून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर आणखीन कडक कारवाई होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया तालुक्यासह जिल्हाभरातून व्यक्त होताना दिसून येत आहे। आणि काल ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी या कारवाईबाबतचं पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यामुळे सदरील उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात आलं आहे।